आदरणीय आपण पाहतोय कारसेवक. आज खरं तर अयोध्येत गेल्यानंतर आपल्याला राम मंदिराचं खरं तर जे विलोभनीय दृश्य आपण पाहतो, खरं ते उभारण्यामध्ये बंजारपाडा गावचे कारसेवक मारुती विर्ले साहेबांचं देखील खरं तर योगदान आहे. आणि साहेबांचं आगमन या मंचावरती होत आहे. संपूर्ण भारतभर त्यांच्या ट्रिप असतात. एकदा तरी नक्की त्यांच्याबरोबर ट्रिपला जायला आवडेल. येणाऱ्या 30 बॉलमध्ये 60 धावांचं टार्गेट आहे. साई मसने गोंगावणारं वादळ क्रिस गेल या टीमचा, आणि त्यांच्या साथीने मात्र भावेश कुंभार. पहिला पॉवर प्लेचा बॉलर आहे भूषण, जो फलंदाजीने काही करू शकला नाही पण गोलंदाजीने सुरुवात करतो. उत्कर्ष दैवालीला स्टार्टिंग करून देते. पहिला बॉल शॉट भारी आहे, शॉट भारी आहे साईचा. सिक्सर पहिला आलाय साई मसनेचा. अंपायर पांडुरंग मिसाळ यांचा इशारा. आणि जर का साईने 3 लगातार लगावले तर कारसेवक आदरणीय मारुती विर्ले साहेब यांच्याकडून 3 सिक्सरसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज साई मसनेला. साईचा झंझावात आता या मॅच मध्ये हवाय. कॅप्टन राजू तरे, त्याचबरोबर अक्षय खारीक, गणेश, खूप सारे बॅटिंग लाईन आहे, डीप बॅटिंग लाईन आहे. पण साई जर का मैदानावरती राहिला तर या 60 धावा आपल्या तुफानी बॅटिंगने विपक्षी टीमला धाक दाखवत, विपक्षी टीमच्या गोलंदाजावरती दबाव बनवत तो सहजपणे करू शकेल. कारण षटकार किंग आहे शेळू टीमचा साई मसने. गोलंदाज तयार भूषण पॉवर प्ले मध्ये. भूषणचा हा चेंडू आउटसाइड द ऑप्शन, व्हाईट बॉलची फेक झाली. पंचांनी व्हाईट बॉलची उद्घोषणा केली. सिंगल एक व्हाईटच्या स्वरूपात का होईना धावसंख्येमध्ये ऍड होईल. 7 धावा आहेत. साई आपल्या ताकदीच्या जोरावरती खूप सारे षटकार त्यानेही मारलेत. 1 बॉल 7. पुन्हा एकदा साईच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॅक टू बॅक बिग हिट फ्रॉम बिग मॅन. रन्स आल्यात 6. सपोर्टर मध्ये आता आनंद आहे, कारण साईने 2 लगावलेत. तिसरा येईल का बघायचं. मारुती विर्ले साहेबांचं 200 रुपीज कॅश प्राइज. फुल टॉस, भरपूर लांब, लॉंगेस्ट सिक्सर ऑफ दिस टुर्नामेंट. साई मसनेचा तडाखा. 200 रुपयाचा कॅश प्राइज मारुती विर्ले साहेबांचे. कमाल धमाल बॅटिंगने दाखवली आहे साईने. भूषणला 3 सिक्सर ठोकलेत, एक वाईड, म्हणजे 3 बॉल मध्ये 19 केल्यात. साई मसनेच्या या धुवाधार बॅटिंगने 60 धावसंख्येचं लक्ष्य आणि त्याचा यशस्वी पाठलाग सध्या सुरू आहे. आणि 200 रुपीज कॅश प्राइज सध्या. 3 बॉल 3 सिक्सर 19 धावा. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असं बऱ्याचदा घडलं की जेव्हा ऑस्ट्रेलियन बॅटर मैदानावर उतरायचे ना, त्यांच्या बॅटची चर्चा व्हायची. मग 2003च्या वर्ल्ड कप मध्ये रिकी पॉन्टिंगच्या बॅटची स्प्रिंग आहे का ही चर्चा झाली. आणि ऑस्ट्रेलियाचा जो एक प्लेअर होता डेनिस लिली, ॲल्युमिनियमची बॅट घेऊन तो मैदानावरती उतरला होता. आणि ॲल्युमिनियमच्या बॅटने काही ओव्हर खेळल्या, पंचांनी बघितलं आणि त्यानंतर डेनिस लिलीने ती बॅट फेकून दिली. आणि त्यानंतर वुडन बॅटच कंपल्सरी असेल हे मात्र आयसीसीने डिक्लेअर केलं. आता साईचे शॉट आल्यानंतर त्याच्या बॅटची चर्चा होईल नंतर, कुठून किती रुपयाला आणि कुठून आणलेली आहे. 3 बॉल धावसंख्या 19. चौथाही शॉट हवेत आहे. कव्हरचा शतरक्षक रवी वेगाने धावला. बॉल अडवण्यासाठी प्रयत्न भरपूर आहेत आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पार होताना. हा चौकार आलाय साईचा. 23 धावा 4 बॉल मध्ये. साईचे सर्व ई स्प्रिंग शॉट आहेत. अनस्टॉपेबल. थांबवणं थोडं कठीण झालंय. भूषणला बघावं लागेल. साईचं जो काही आता बॅटिंगचा झंझावात आहे, थोडा काल शांतता गरजे. एक पंचांनी येस येस बॉलिंग बॉलिंग टाकताना येस रेफर केलं. इथून इथून चेक केलं जाईल.
यस पांडुरंग मिसाळ सर पाहणी करतो आपण, येईल तुमच्यापर्यंत योग्य. गोलंदाजाने चेंडू रिलीज केल्यानंतर त्याचा पाय स्टंपला स्पर्श झालेला, बॉल टाकल्यानंतर, बॉल हातातून सुटल्यानंतर. बॉल रिलीज झाल्यानंतर स्पर्श झाला होता. धावा संख्या 23. 4 बॉल 23. चारही बॉल वरती चेंडू बाउंड्री लाईन पलीकडे गेलाय. साई वर्सेस भूषण अशी बॅटल, द्वंद्व चांगलाय. वन्स अगेन, ओ माय गॉड, भरपूर लांब मारलाय. ताडाचं झाड तोडणारा षटकार या. चेंडू 29 धावा, शेवटचा बॉल. आणखीन एक साईचा शॉट हवेत पकडली, कॅच, गुड कॅच, मोठी विकेट, ओव्हर कंप्लीट. साई आउट झाला आणि 29 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. जोरदार टाळा होऊन जाऊ द्या साईच्या तुफानी बॅटिंगसाठी. 28 धावा करून साई इथून आउट होतं. 6 बॉल 28 ची इनिंग खेळला, एक वाईट, 29 ने पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त.